नमस्कार, माझं नाव आहे समेज आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। बघा, तुम्हाला आता बँकेत जायची गरज नाही। तुम्हाला जर तुमचा आधार कार्ड जे आहे बँकला लिंक करायचं असेल किंवा आधार डीबीटी करायचं असेल तर तुम्हाला बँकेत जायची गरज नाही। तुम्हाला घर बसल्या आणि ते पण तुमच्या मोबाईलवर, नाही तुमच्याजवळ कम्प्युटर पाहिजेत, नाही तुमच्याजवळ लॅपटॉप पाहिजेत, तर घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून जे आहे तुम्ही बँक लिंक करू शकता तुमच्या आधार कार्डला। व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। सोप्या भाषेमध्ये मी सांगितलं आहे की तुम्ही घर बसल्या बँकला जे आहे कसं आधार लिंक करू शकता। तर तुमच्यापाशी जर महाराष्ट्र बँकेचं अकाउंट असेल किंवा पोस्टाचं अकाउंट असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाचं असेल, कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट राहू द्या, तुम्ही घर बसल्या तुम्ही लिंक करू शकता तुमचं आधार कार्ड। तर चला व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात आधी जे आहे तुम्ही इथे या, ह्या वेबसाईटची मी लिंक देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये। बघा, कन्झ्युमर लिहून आहे, तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे इथे अशा प्रकारचं इंटरफेअर दिसेल। बघा, इथे होम टॅब आहे। होमच्या नंतर जे आहे आधार सीडिंग आहे, तर दुसऱ्याच नंबरवर आधार सीडिंगवर क्लिक करा। त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला एंटर युअर आधार नंबर, म्हणजे तुम्हाला तुमचा आधार कार्ड जे आहे इथे एंटर करावं लागेल। आधार कार्डचा जो 12 अंकी नंबर असतो ते। तर चला आपण जे आहे तिथे एंटर करून घेऊया आपला रँडमली आधार कार्ड नंबर, जे मी एंटर करत आहे। बघा, मी जे आधार कार्ड नंबर करत आहे एंटर, हे रँडमली आधार कार्ड नंबर आहे। तुम्ही तुमचा रिअलवाला आधार कार्ड नंबर एंटर करून घ्या। त्याच्यानंतर बघा खाली इथे जे आहे सीडिंगमध्ये तुम्हाला जे आहे तुम्ही बँक तुमच्या मताने निवडू शकता। तुम्हाला कोण्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट पेमेंट बँक, खूप सारे बँक आहे। तुम्हाला जे बँक आवडेल ते निवडा। त्याच्यानंतर खाली या, बघा खाली जे आहे तुम्हाला सीडिंगचं जे आहे ऑप्शन निवडावं लागेल। फ्रेश जर सीडिंग असेल तर पहिला नंबर, त्याच्यानंतर एका बँकेतून दुसऱ्या बँकेत करायचं असेल तर तिसरा नंबर निवडून घ्या। त्याच्यानंतर खाली तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबरसुद्धा एंटर करावा लागेल। तर आता आपण बँकेचा अकाउंट नंबर एंटर करून घेऊया। 2 वेळा एंटर करावा लागेल तुम्हाला तुमचा बँकेचा अकाउंट नंबर। त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला जे आहे खाली यावं लागेल आणि ह्या बॉक्सवर टिक करावं लागेल आणि इथे जे आहे तुम्ही कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या न चुकता एंटर करा आणि सबमिटवर क्लिक करा। सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲग्रीवर क्लिक करावं लागेल आणि OTP येणार। जे आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तिथे एक OTP जाणार। तो OTP तुम्हाला जे आहे इथे एंटर करावा लागेल, कारण तो OTP जसं तुम्ही इथे एंटर करसाल, समजा मग तुमची महाराष्ट्र बँकेमध्ये तुम्हाला आधार लिंक करायचं होतं तर तुमचं ॲटोमॅटिक आधार लिंक होऊन जाणार। तर इथे जे तुम्हाला मोबाईल नंबरवर OTP आला ते टाकून घ्या। मी OTP जे आहे आता एंटर करतो। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, मी नक्कीच तुम्हाला मदत करेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।